नमस्कार. हे जे आम्ही युनिट बनवलेलं आहे, ह्या युनिटमध्ये आपल्याला 4 फंक्शन्स एकाच युनिटमध्ये मिळतात, ज्याला आम्ही 4-in-1 असं नाव दिलंय. ह्या युनिटची खासियत अशी आहे, याच्यामध्ये तुम्हाला ELCBचं फंक्शन मिळतं, RCCBचं फंक्शन मिळतं, रेग्युलर MCBचं फंक्शन मिळतं आणि हाय व्होल्टेज प्रोटेक्शन सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतं. कारण आपण ह्याला जो MCB लावतोय तो हाय व्होल्टेज प्रोटेक्शनचा एथिक्स MCB, जो की पेटंटेड प्रॉडक्ट आपला आहे, तो आपण ह्या युनिटला लावलाय. ह्या युनिट बरोबर आपल्याला वॉरंटी कार्ड आणि वायरिंग डायग्राम हे पण आपण देत आहोत. या युनिटची मी तुम्हाला आता पूर्ण माहिती देतो आणि ह्याचा लाईव्ह डेमो पण दाखवतो. लाईव्ह डेमो करता आम्ही हे डेमो किट तयार केलेलं आहे. बेसिकली हे जे युनिट आहे ह्याच्यामध्ये आपण MCB लावलेला आहे आणि अर्थ लिकेज करता आपण इथे खाली फेज आणि न्यूट्रल दिलेले आहे. मी तुम्हाला येणारा फेजचा करंटही दाखवतो इथे. हे बघा, आपण जर का टेस्टर लावला तर या इथे करंट येतोय, तुम्हाला टेस्टरमध्ये ते दिसत असेल. ही फेज आहे आणि इकडची न्यूट्रल आहे. आता मी ह्याला लाईव्ह तुम्हाला हात लावून दाखवतो. मी लाईव्ह ह्याला हात लावल्यानंतर हा MCB ट्रिप होऊन जाईल. हे बघा, लाईव्ह डेमो तुम्हाला अजून जास्त चांगला कळण्याकरता हे जे आहे इथे आपण एक बल्ब लावूया. बल्बचा होल्डर दिलेला आहे याला. MCB ऑफ करतो मी, ह्याला बल्ब लावतो. हा MCB चालू केला. हा बल्ब म्हणजे बेसिकली आपलं घर आहे. या घराला तुम्ही हे लावलेलं युनिट आहे. आता मी तुम्हाला परत लाईव्ह त्याला फेज आणि न्यूट्रलला हात लावून दाखवतो, म्हणजे तुम्हाला ELCBचं फंक्शन दिसेल. हा MCB ट्रिप होईल आणि हा बल्ब बंद होईल. हे बघा, फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंद मध्ये हे अर्थ लिकेज झालं आणि MCB ट्रिप झाला. आता हा MCB आपण परत ऑन करूयात. हे झालं ELCBचं आणि RCCBचं फंक्शन. MCBचं हाय व्होल्टेजचं फंक्शन याच्यामध्ये आहे, MCBची रेग्युलर फंक्शन याच्यामध्ये आहेत. ह्या युनिटमध्ये हा MCB आहे, इथे इनपुट आहे आणि हे आउटपुट आहे. इनपुट तुम्हाला इकडे द्यायचंय, आउटपुट तुम्हाला इकडे द्यायचंय. हे ह्याच्यामध्ये आहे टेस्ट बटन. टेस्ट बटन दाबलं की MCBचं फंक्शन तुम्हाला दिसेल. हे दाबलं की हा MCB ऑफ होईल. आता मी परत ऑन करतो. त्याच्यावरचं जे बटन आहे हे बायपास स्विच आहे. हा आत्ता चालू आहे. हा इकडे केला की हे युनिट अख्खं बायपास होईल. अख्खं युनिट जरी बायपास झालं तरी MCBचे जे फंक्शन्स आहेत, फक्त MCBचे फंक्शन याच्यात चालू राहतील. उद्या तुमच्या घरामध्ये काही मेजर प्रॉब्लेम झाला, या युनिटमध्ये कुठला प्रॉब्लेम आला तर आपल्या घरचे सगळे लाईट जाऊ नयेत, लाईट्स तुमचे परत यावे, याच्याकरता बायपास बटन दिलेलं आहे. जेणेकरून तुम्ही हे बायपास केलं तर घरचे सगळे लाईट्स येतील आणि तुम्हाला अंधारात बसायला लागणार नाही. मग तुम्ही इलेक्ट्रिशियनला बोलून तुमच्या घरातला प्रॉब्लेम किंवा मशीनमधला प्रॉब्लेम काय आहे हे बघू शकता. त्याच्यावरती हे जे गोल बटन दिलेलं आहे हे बेसिकली मिली अँपियर सेटिंग करायचं बटन आहे. हे बघा, हे असं पूर्ण फिरतं. आता हे 0.3 मिली अँपियर पासून सुरुवात होतं आणि एकदम इकडे केलं की 0.3 मिली अँपियर पर्यंत येतं. म्हणजे 30 mA ELCB आपण ज्याला म्हणतो, 0.3 ते 30 मिली अँपियर असाच हा येतो. 0.3 ते 100 मिली अँपियर. एकदम इकडे गेलात की तुम्ही 100 मिली अँपियर होईल. दोन्ही युनिट्स ही वेगळी आहेत. 30 मिली अँपियरचं वेगळं युनिट आहे, 100 मिली अँपियरचं युनिट वेगळं आहे. हे युनिट्स आपल्याला 32 अँपियर, 40 अँपियर आणि 63 अँपियर सिंगल फेज म्हणजे डबल पोल याच्यामध्ये उपलब्ध आहे. तसंच 32 अँपियर, 40 अँपियर आणि 63 अँपियर 3 फेज म्हणजे 4 पोल मध्ये पण उपलब्ध आहे. एक महत्वाचा फायदा ह्या युनिटचा असा आहे की बाजारामध्ये असे युनिट बनवणारे लोक आहेत, पण ते 12 व्होल्ट रिले वापरून हे युनिट बनवतात. आपलं MCB बेस युनिट असल्यामुळे ह्याच्यामध्ये पॉवर कन्झम्पशन जे आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हे 0 आहे. मार्केटमध्ये जे 12 व्होल्ट रिले वापरून बनवतात त्याचा साधारण वर्षाचा खर्च हा 2 ते 2,500 रुपये आहे. हा आपल्या युनिटचा खर्च 0 रुपये आहे. हा एक मोठा ॲडव्हान्टेज या युनिटचा आहे. असं हे 4-in-1 युनिट आम्ही आत्ताच लॉन्च केलेलं आहे. हे प्रत्येकाच्या घरी बसणं खूप जरुरी आहे. तरी आपण ह्याचा सर्वांनी फायदा घ्यावा ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद.